नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून. आणि सचिन यांच्यासह ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. सचिन तेंडुलकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आता आणखीन एक मनातला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे बाबांबद्दलचा. बाबांच्या बरोबर तुमची एक वेगळी अटॅचमेंट राहिलेली आहे, ती पुढेही आयुष्यभर राहणार आहे. रमेश तेंडुलकर सर खूप मोठे साहित्यिक, कवी, काय सांगाल बाबांबद्दल? वडिलांचं जे नेचर होतं ते एकदम वेगळंच होतं की त्यांच्याकडे एवढी मोठी कपॅसिटी होती सगळ्या फॅमिलीचं प्रेशर ॲब्सॉर्ब करण्याची. ते कधीच रागावले नाही आमच्यावरती, घरात कोणावरती, माझ्यावरतीच नाही पण कोणावरती रागावले नाहीत. ऑलवेज सगळ्यांवरती प्रेम करत आले. इनफॅक्ट ज्यावेळेला मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि इंडियाला खेळलो, 16 वर्षाचा होतो फक्त, आणि 16 वर्षाच्या मुलाला कंट्रोल थोडं लूज करणं आणि एकदम वाटायला लागलं ओव्हरनाईट की आपण मोठे झालोत कोणतरी, ते एकदम सोपं आहे. पण त्यावेळेला तुम्हाला कोणतरी असा गायडिंग फोर्स लागतो. क्रिकेटमध्ये ऑब्व्हियसली माझी फॅमिली होतीच, भाऊ आणि बाकीचे सगळे मला गाईड करत होते, पण जनरली आयुष्यात कोणतरी गाईड करणारं मला पाहिजे होतं. आणि एक हिरो, एक फिगर असतो की ज्याच्याकडे तुम्ही नेहमी बघत असता, तशा माणसाची गरज होती आणि ते माझे बाबा होते मी म्हणेन. मला ऑलवेज त्याने सांगितलं की क्रिकेट हा तुझ्या आयुष्यातला एक चॅप्टर आहे, फक्त क्रिकेटच्या आधी आणि क्रिकेट नंतर पण आयुष्य आहे, भरपूर गोष्टी होतील, पण एक गोष्ट तुझ्याबरोबर जी पर्मनंटली राहणार आहे ते तुझं नेचर, तू कुठच्या प्रकारचा माणूस आहेस. बाबांच्याबद्दलची अटॅचमेंट आहे, आईचं खूप प्रेम आहे तुमच्यावरती, आणि सिनेमामध्ये सुद्धा आई दिसणार आहेत तुमच्या. आईंबद्दल काय सांगाल? आम्ही वानखेडे स्टेडियमवरनं मी प्रॅक्टिस झाल्यानंतर ट्रेन पकडून यायचो. एकदम कडकडून भूक लागलेली असायची आणि त्यावेळेला मी आईबरोबर किचनमध्ये बसायचो आणि आई जेवण मला द्यायची. एक दोनदा तर असं झालं की मला एवढी भूक लागायची की मी नंबर ऑफ जेवढ्या चपात्या संपवायचो. मला आई ॲक्च्युली बघून म्हणजे तू आहेस ना शुद्धीत, मला भूक लागायची तेवढी. पण त्या सगळ्या गोष्टी, त्या आठवणी माझ्याबरोबर ऑलवेज राहणार. तर जी आईची ग्रिट होती आणि कधी नेवर से डाय ॲटिट्यूड, कधीही गिवअप केले नाही, मला वाटतं ती क्वालिटी माझ्यामध्ये आईकडनं आली. आईचे माझ्या आईचे दोन्ही भाऊ, माझे मामा, दोन्ही स्पोर्ट्समन होते. एक बॉक्सर होते आणि एक वेटलिफ्टर होते. तर कुठेतरी एक स्पोर्टिंग बॅकग्राऊंडमध्ये आई पण वाढली होती, त्यामुळे माझ्याबरोबर इझिली रिलेट करू शकायची की माझे काय विचार आहेत काय. ऑब्व्हियसली दोघांनी, माझ्या आईने आणि वडिलाने दोघांनी, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला दिली आयुष्यात वॉज फ्रीडम. मला खेळण्याचं फ्रीडम दिलं. कधी बाबाने मला असं सांगितलं नाही की मी प्रोफेसर आहे, मी कवी आहे, त्यामुळे तुलाही तेच करायला लागेल. नेवर एव्हर. मला कंप्लीट फ्रीडम दिलं होतं की तुला काय व्हायचं आहे आयुष्यात, त्याच्यात मी तुला गाईड करेन आणि सपोर्ट करेन. तर मी दोघांनाही, माझ्या आईवडिलांना दोघांनाही मोठं एकदम मनापासून थँक्यू म्हणतो. आणि हेच नाही, पण मला आठवतं ज्यावेळेला मी शाळेत क्रिकेट सुरू केलं होतं, माझी शाळा पण मी बदलली होती. बँड्राला जी न्यू इंग्लिश स्कूल होती शाळा, तिथून मी कबूतरखान्याला शारदाश्रममध्ये गेलो होतो आणि रोज 2 बसेस पकडायला लागायच्या मला सकाळी. ट्रॅव्हलिंग थोडं डिफिकल्ट असायचं, कारण कनेक्टिंग बस जर का मिस झाली तर मी शाळेत कधी उशिरा पोचायचो. त्यामुळे ट्रॅव्हलिंग थोडं कठीण होतं आणि तिकडनं परत रात्री यायचं प्रॅक्टिस संपवून. तर मी थकलो होतो, पहिलं वर्ष थकलो होतो आणि माझं क्रिकेटमध्ये जेवढं फोकस पाहिजे तेवढं होत नव्हतं. तर घरी मग असं डिसिजन झालं की मी शिवाजी पार्कला माझ्या काकांबरोबर राहीन. त्यांच्याकडे मी 4 वर्ष राहिलो आणि काकांनी मला मुलासारखं वाढवलं. तर तेही माझ्या आईवडिलांसारखेच होते आणि आहेत. ऑब्व्हियसली काकू आत्ता आहे, काका अनफॉर्च्युनेटली नाही आहेत.
आपल्यात, पण मला माहिती आहे की माझ्या वडिलांचे आणि काकांचे आशीर्वाद ऑलवेज माझ्याबरोबर असतील. सर आपल्याकडे आलेले आहेत, गप्पा तर चालूच राहतील, पण काय ज्या गावात आलेले आहेत त्याची ओळख तर त्यांना करून देऊयात ना. सर हे थुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि खूप गंमत जम्मत चालतं इथं. खूप माणसं राहतात. आता सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे. मी सांगितलं कोणी यायचं नाही बाबांनो, तरी एक बाई आहेत ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सचिन बाबा यांच्याबद्दल मला जास्त माहिती आहे, तर त्यांना आपण बोलावूयात. या शांताबाई या. शांताबाई छान, तुम्ही पॅड वगैरे व्यवस्थित बांधून आलेलात, फक्त शूज असतात खाली, तुम्ही तुमची चप्पल घालून आलात, काही हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. बरं तुम्ही म्हणाला होतात की सचिन बाबा आले की आम्हाला बोलवा, तर त्यानुसार मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे. द्या इकडे. ह्याला काय म्हणतात माहिती आहे ना? हे क्रिकेटचे नेसेसरी आहेत. काय आहे? क्रिकेटचे नेसेसरी ॲक्सेसरीज. अरे पण नेसेसरीच आहेत ना ते. हां ते बरोबर आहे, नेसेसरी आहे. तुझं काय शांताबाईंना काय बोलू शकत नाही. बरं शांताबाई तुम्ही आलेला आहात, तर आम्ही तो विश्वास ठेवला की सचिन बाबांना तुम्ही ओळखता, तर ते प्रूव्ह करा. कसं काय ओळखता? अरे ओळखते म्हणजे मी हाय सच्चू. सचू हे असं काय बोलू बाबा? सचू मी नाही. लाडानं सच्चू म्हणते. कसं त्याच्या काय? लहानपणापासून हो मी सांभाळलंय त्याला. तुम्ही सांभाळलंय? मग त्याचे सगळे लहानपणीचे गुण माहिती आहेत मला. हो. हा मग तुम्हाला सांगतो 12th मॅन असतो बघा क्रिकेट, 12th Twelfth man. त्याची सवय आहे त्यांना. अच्छा. म्हणजे हा दूध प्यायचा नाही. लहानपणी दूध नाही प्यायचा. मग? आईसारखी ओरडायची सचिन दूध पी नाही प्यायचा. मग वहिनी मला सांगायची. मग जिथं क्रिकेट असेल तिथं मी ग्राउंडवर 12th मॅन सारखी जायची. अच्छा. आणि ड्रिंक ब्रेक झाला की मी सचिन ही घे दूध पी मग प्यायचं असं. अच्छा ड्रिंक ब्रेक मध्ये दूध असं तुमचं होतं. वा वा. आणि गाण्याची फार आवड आहे त्यांना. वा वा. ते म्युझिक सिस्टम पण आहे. म्युझिक सिस्टम घेतली घरात हा त्यांनी? मग हो? ते ऐकतो, लय गाणी ऐकतो. मग ते ऐकताच्या सिस्टमच्या बाजूला गाडी टाकून झोपतो. हा हे मी पण ऐकले. लहानपणी एक म्युझिक सिस्टीम होती त्यांच्या घरात आणि त्यांना ती इतकी सवय होती गाणी ऐकायची की ते म्युझिक सिस्टीम शेजारीच झोपायचे असं मी हा, ऐकलं. हा. म्हणजे इतकी आवड होती त्यांना म्हणून नाही झोपायचे. नाही मग आवड नाही, मग ती सिस्टम चोरीला जाऊ नये म्हणून बाजूला झोपायची. अच्छा अच्छा. हा फक्त एकच त्रास होता, हा केस कुरळे ना. हो, हो. एवढी लांब होती, लहान होता तवा. एवढे होते. हो आम्ही पाहिला तर फोटो. वहिनी मला म्हणायची काय करायचं या केसाचा प्रश्न पडायचा. मग मग मला म्हणायची शांत इकडे काय तरी कर. मग बुचडा बांधून याला मी प्रॅक्टिसला न्यायची. हे तुम्ही तुमच्यावर खपवू नका, हे त्यांच्या आई करायचे असं आम्ही ऐकलेलं. हे बरोबर आहे का सर? तुम्हाला विचार. माझे केस लहानपणी मोठे होते एकदम. हा लहान. ज्या वेळेला सिरियस क्रिकेट खेळायला सुरुवात केली हा त्यावेळेला केस मोठे नव्हते. हे तुम्ही 5 लहानपणी वर्षापर्यंत होते फक्त मोठे. तेव्हाच बोलती की आता समजून घ्या ना. आता तेव्हा ते सांगताय तुम्ही.